नमस्कार, आपल्या लेक चंदगडचे चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। चला तर मग आज तुम्हाला ओल्या कडधान्याचे सांडगे कसे करायचे ते तुम्हाला दाखवते। घरात असलेले सगळी कडधान्ये पाव किलो कडधान्ये घेतलेली आहेत मी, रात्रभर भिजवली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मिक्सरला लावली। वाटताना फक्त थोडंसं पाणी घालायचं, अगदी किंचित, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। त्यानंतर आता इथे आपल्याला लागणार आहे हळद, जिरं, तिखट, धने पावडर आणि मीठ आणि हिंग असेल तर तुम्ही हिंग घालू शकता। तर वाटण बघा मी कसं वाटलेलं आहे, फक्त पाण्याचा वापर केलेला आहे, तोही अगदी थोडा। बाकी वाटताना त्याच्यात मी काही घातलं नाही आहे। तुम्हाला आवडत असल्यास त्याच्यात कोथिंबीर वाटून घातली तरी चालेल। तर अर्ध मोठं दाटं असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं रवा जसा असतो तशा टाईप आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। कांद्याची पात असली तरी त्याच्यामध्ये चिरून टाकली तर अगदी छान लागतं। आपण मागच्या वर्षी जेव्हा हे सांडगे बनवले होते किंवा केले होते तेव्हा आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकली होती आणि कोथिंबीरही टाकली होती। आता या वेळेला माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी इथे स्किप करते, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता। तर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं। आणि कधीही लक्षात ठेवा, कारण हे वाटण पातळ असल्यामुळे आपल्याला आता तांदळाचं पीठ लागणार आहे, त्यामुळे थोडं 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 मिक्स करायचं, जास्त एकदम घालायचं नाही, प्रमाण बघून बघून। तर आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा बाऊल भरून, तर आपण इथे थोडं थोडं मिक्स करणार आहोत। आता ह्या ग्लासच्या साहाय्याने, म्हणजे एक ग्लास हा भरून तांदळाचं पीठ घालते मी याच्यामध्ये। जर अगदी लागलं आपल्याला पातळ वाटलं तर आपण अजून थोडं याच्यामध्ये ॲड करूयात। चला मग आता हे घरचंच तांदळाचं पीठ आहे माझ्याकडे, तुमच्याकडे नसेल तर मिक्सरमध्ये वाटून तुम्ही घातलं तरी चालेल। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिठाचं प्रमाण अगदी योग्य घालायचं, कारण कधीही वाळवणामध्ये मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण वाळल्यानंतर वाळवण जेव्हा वाळतं तेव्हा ते आपण फ्राय करतो किंवा भाजी बनवतो तेव्हा खारट लागतं, त्यामुळे प्रमाण थोडंसं कमीच घालायचं। आणि या सांडग्यामध्ये तिखटाचं प्रमाणही अगदी कमी घालायचं, खूपही जास्त करायचं नाही, नाहीतर भाजी जेव्हा बनवतो तेव्हा त्याची चव बिघडू शकते, त्यामुळे अगदी योग्य प्रमाण घालायचं। आता मी पाव किलोचे हे कडधान्यांचे सांडगे घालते आहे। तर याच्यामध्ये मोजून मी 3 आणि वरती थोडासा अर्धा चमचा असं तिखट वापरलेलं आहे, तर तुमच्या अंदाजे तुम्ही घालू शकता। त्यानंतर आता हे बघा थोडंसं आपल्याला पातळ वाटते, तर ह्याच्यामध्ये थोडं अजून पीठ ॲड करून घेऊयात, म्हणजे थोडंसं घट्ट होईल। घट्ट म्हणजे तुम्हाला सांडगा घालता आला पाहिजेत असं आपण त्याची कन्सिस्टन्सी करायची आपल्या अंदाजे, अगदीही पातळ करायची नाही आणि अगदीही जाड करायचं नाही। आता दाखवते, हे बघा ताटावर तोडून दाखवते। सांडगे घालायला अगदी सोपे आहेत, कारण हे भर उन्हात बसून घालायची काहीही गरज नाही। तर आपण सावलीत बसून घरात ताटावरती किंवा कागदावरती पेपरवरती बसून घालून मग परत उन्हामध्ये घेऊन गेलो तरी चालतं। तर हे बघू शकता, असे सांडगे तोडायचे आणि सांडगे हे ओबडधोबडच असतात, कधीच गोल किंवा त्याचा काही वेगळा असा शेप नसतो। तर हे असेच छान लागतात, कारण सांडगा म्हटला की त्याचा शेप हा 5 बोटांनी तयार केलेलाच सांडगा असतो, तर तोच खूप छान लागतो। पिशवीच्या सहाय्याने पण करू शकतो, कोणतीही तुमच्याकडे कॅरी बॅग असेल, पॉलिथिनची बॅग, तर ती पाठीमागून कट करायची थोडीशी आणि वरून ते पीठ भरायचं आणि डॉट 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 असे सांडगे पाडायचे। हे बघू शकता आता किती छान वाळलेले आहेत। मी 3 उन्हं दिलेले आहेत, जास्त जर ऊन असेल कडाक्याचं तर 2 उन्हं दिली तरी चालेल, कारण वर्षभर टिकायला पाहिजेत आपले सांडगे, त्याच्यामुळे मी 3 कडकडीत उन्हं दिलेले आहेत। आणि बघू शकताय तुम्ही किती छान खडखडीत असा आवाज येतोय, म्हणजे आपले सांडगे एकदम परफेक्ट असे तयार झालेले आहेत किंवा वाळवलेल्या आहेत। तर याची भाजी आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये करूयात। तुम्हाला कसे वाटले सांडगे? खूप सुंदर लागतात, कारण मिक्स जेवढ्या भाज्या असतील त्या याच्यामध्ये ॲड आहेत, त्यामुळे लागतात। तर तुम्हीही नक्की ट्राय करू बघा आणि आपल्याला चॅनलला नक्की